आता सांगतोस? अहो सर, तुम्हीच तर मगाशी म्हणले ना, कुणी आलं तरी सांगायचं नाही. मग काय झालं? आता होईल. आम्ही इथेच थांबायचं की आताही इथंच कशाला? आपण आत बसूया ना. हे नसतं. प्लीज वेलकम सर. 217 पद्मिनी धामचे दिग्दर्शक संकेत पाटील सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. आणि हे जेव्हा नाटक तुमच्याकडे आलं तेव्हा काय चॅलेंजेस होते? कारण रत्नाकर मतकरी सर यांच्यासारखं सिद्धहस्त लेखक आणि एक भयावह अशी ही कथा आहे आणि त्याच्यावर आधारित सगळं तुम्ही पाहिलेलं आहे नाटकाचं, तर काय अनुभव होता? नाटकाची प्रोसेस किंवा हे नाटक उभं करणं तसं सोपं नव्हतं. खूप चॅलेंजिंग गोष्ट होती आणि हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये माझं असं आधीपासूनच म्हणणं होतं की पहिलं व्यावसायिक नाटक आपण जेव्हा करू ते थोडं वेगळं असेल किंवा काहीतरी वेगळं करायचा आपण जो प्रयत्न करतो तसं या नाटकामध्ये डेफिनेटली सगळ्यांना बघायला मिळूच शकतं. कारण एक तरुण मंडळींनी येऊन काहीतरी वेगळं करून पाहायचं एक वेगळं धाडस केलेलं आहे जे आत्ता फार कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आणि ते आमच्या पूर्ण 217 पद्मिनीत आमच्या टीमने पूर्ण केलेलं आहे आणि ते प्रेक्षकांकडून त्याबद्दल दादही मिळते चांगली. आणि सोपं नव्हतं हे नाटक उभं करणं किंवा आत्ताही त्याचे पुढे प्रयोग जसे जसे चालू आहेत तेही रन करणं सोपं नाही आहे. निर्मात्यांचं फार कौतुक आहे की त्यांनी हा एवढा मोठा डोलारा इथपर्यंत आणून आणि अजून पुढे छान चालू राहीलच नाटकाचा प्रवास. आणि याच्यामध्ये बरेचसे गिमिक्स आहेत किंवा ते खूप डोक्याला खूप ताण देणारी गोष्ट होती पण ती सर्व टेक्निकल टीम संदेश दादा, शीतल सर किंवा आमची पूर्ण तंत्रज्ञ मंडळी त्यांच्यामुळे ही गोष्ट खूप इझिली वर्कआउट झाली आणि त्याचा रिझल्टही आम्हाला प्रेक्षकांकडनं मिळतोच आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आश्चर्य वाटलं असेल ना मला कसं कळलं तू आलास ते. आणि आमच्या दारावरचा टांग्याचा आवाज पुरेसा आहे आमच्यासाठी आमच्याकडे कुणीतरी आल्याचं कळायला. हो. भिजला? हा थोडा. एकटा झालाय? नाही, बाबू आलाय. तो कशाला आलाय? टांगा चालवायचा होता ना आणि बाबू चांगला टांगा चालवतो म्हणून. पद्मिनी धाम 217 पद्मिनी धाम हे नाटक जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा ती भूमिका तुम्ही साकारायची हे ठरवलं तेव्हा नेमकं काय म्हणजे रत्नाकर मतकरी यांच्यासारखे सिद्धहस्त लेखक आणि त्यांचं हे नाटक आणि त्यांच्या सगळ्या भयकथा वाचून आपण लहानाचे मोठे झालो तर तुमच्या भावना काय होत्या? मुळात मला अगदी लहानपणापासूनच मतकऱ्यांची साहित्य जेवढ्या त्या सगळ्या आवडतात. लेहरी पाणी याच्या पलीकडे सुद्धा मतकरी आहेत. आपण नाटक जाणतो अगदी सुनीला पारणा शाळेला चालली होती. कळकीचं बाळ वगैरे त्यांच्या एका मी लहानपणी कॉलेजमध्ये असताना पाहिलेले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्याचे प्रयोग केले आणि हे नाटक जेव्हा मतकऱ्यांच्या कामगिरी या कथेवर हे नाटक जेव्हा केलं होतं कथा अगदी 8 पानांची पण आमचे जे दिग्दर्शक आहेत संकेत पाटील आणि त्या सगळ्यांनी मिळून हे जे नाटक केलं आहे म्हणजे एका 8 पानांच्या कथेचं 2 अंकी 2 तासाचं समोर नाटक लिहायचं जबाबदारीची मोठी आणि अगदी क्रिएटिव्ह गोष्ट होती की 8 पानांचं नाटक 2 अंकी नाटकात 8 पानांची कथा 2 अंकी नाटकात ते पहिलं आणि मला त्यात विशेषतः माझी जी भूमिका आहे ती आवडली. वेगळ्या बऱ्याच वर्षापासून काहीतरी करावं असं वाटायचं की नटांसाठी हा एक रियाज असतो. आपण सिनेमांमध्ये कामं करतो पण तिथे अगदीच रिटेक करून तुम्ही करत असता. इथे थेट पब्लिकला सामोरं जायचं प्रेक्षकांच्या समोर तुमचा लेखाजोखा तुमचा ताळेबंद प्रेक्षकांच्या समोर अगदी मांडला जातो. नाटक खांद्यावर वाहून घेण्याची बोध तुमच्यामध्ये आहे की नाही, 2 तास सतत तुम्ही परफॉर्म करू शकता, इतका तुमचा शरीराचा स्टॅमिना आहे की नाही हे तपासून बघण्यासाठी आपल्याला चौकीकडे वळलं पाहिजे. वळायला मी म्हणतो जसं मी त्या रियाज म्हणून नाटकाचा रियाज काय असं नाटक केलं पाहिजे असं नाही तरी नाटकाला प्रेक्षकांना स्टेजला सामोरे गेलेलं आहे आणि मला त्यातून कलाकृती आली मला आवडली आणि मी हा कलाकृतीचा भाग झालो. नवीन वर्ष आहे आणि म्हणजे गुढीपाडवा आपण आता साजरा केला तर नवीन वर्षात मिलिंद शिंदे आम्हाला कुठल्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत आणि पुढचे आगामी प्रोजेक्टची थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. 1-2 नाटकं पण येतील पुढच्या वर्षी. एक किमिरीन नावाचा सिनेमा आहे, रील स्टार नावाचा सिनेमा आहे. सध्या एक मालिका चालू आहे कॉन्स्टेबल नावाची. तर मालिका सिनेमा सिरियल या तिन्ही माध्यमातून काम करण्याचं माझं पहिल्यापासून कटाक्ष राहिलेलं आहे.
कुठल्याही माध्यम नटाला वर्तन असं म्हणजे अगदी शॉर्ट फिल्मसुद्धा त्याचा जर गाभा चांगला असेल तर ती करायला काही हरकत नाही. की सर्व माध्यमातून आपण मुशाफिरी करत पुढे जात असतो. शेवटी कला आहे, कलेला आपण तुम्ही फक्त सिनेमा आणि फक्त नाटक असं मानून न ठेवता त्या सगळ्याचा आस्वाद मला घेता येतो. आणि आता OTT प्लॅटफॉर्म तुम्ही जसं म्हणालात वेबसिरीज वगैरे आहे, पण तरीसुद्धा नाटकाने आपलं अस्तित्व अजूनही टिकून ठेवलेलं आहे. तर नाटकामध्ये तुम्ही जसं म्हणालात की एक लाईव्ह परफॉर्मन्सची मजा वेगळीच असते, तर नाट्याभून कसा असतो तुमचा जेव्हा तुम्ही सादरीकरण करता? नाही, किती जरी प्रयोग झाले नाटकाचे, समजा 250-300 जरी प्रयोग झाले तरी प्रयोग सुरू होण्याच्या आधीची जी दातूक असते, जेव्हा मी पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा जशी असते तेव्हाच ती आताही असते. समोर चाणाक्ष आहे आणि मराठी प्रेक्षक हा अतिशय चाणाक्ष चतुर आणि त्याला एखाद्या गोष्टीचा रस्ता शोधत करायचं आहे, सगळ्यात महान हुशार प्रेक्षक आहे आणि त्यांच्यासमोर तुम्ही चाल तुम्ही लगेच पकडले जातात. इतके हुशार आणि चाणाक्ष त्याच्यामुळं मराठी प्रेक्षकांसमोर काम करण्याची जबाबदारी असते. बहुबरी काम खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चान्सेस आहेत. कसले? माझे बाबा यायचे. निघतो असा कसा रे तू घाबरट? घाबरट? मग काय? अरे तुला काय जातंय बोलायला? तुझ्या बापाचा विषय निघाला ना की हातभर फाटते माझी. बापाचा? तुझ्या. हा तुझ्या. अरे आई अरे तसं नव्हतं मला. नमस्कार प्रेक्षक हो, अमृता पवार आपल्यासोबत आहे. अमृता, तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. 217 पद्मिनी धाम हे रत्नाकर मतकरी या ज्येष्ठ सिद्धहस्त लेखकांचं नाटक तुझ्या पदरी पडलंय. जेव्हा भूमिका तुझ्या वाट्याला आली तेव्हाचा अनुभव आम्हाला जाणून घ्यायचा आहे. नाटकात तर मला म्हणजे एक तरी नाटक करायचंच होतं व्यावसायिक, आणि त्याच्याच शोधात होते मी. आणि तेव्हाच मला संकेतचा, आमच्या डिरेक्टरचा फोन आला की असं रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित आपण एक नाटक करतो. आणि रत्नाकर मतकरी म्हटल्यानंतर मी मागचा पुढचा काही विचार केला नाही आणि मी त्याला म्हटलं की प्लीज आपण भेटूया आणि तुम्हाला सांग नक्की हे काय कसं असणार. आणि जेव्हा त्याने मला हे सांगितलं की कसं एक्झिक्यूट होणार आहे ते ऐकल्यानंतर तर मग मी अजून शुअर झाले की हे नाटक आपण केलंच पाहिजे. पण रत्नाकर मतकरी सर म्हटले की एक भयावह अशी सगळी त्यांचे साहित्य प्रकार असतो किंवा कथा आपण लहानपणापासून वाचलेल्या असतात, तेव्हा भयप्रद असं हे नाटक आहे, तेव्हा थोडी भीती नाही का वाटली? नाही, उलट माझ्या आवडीचा जॉनर आहे. अच्छा. त्यामुळे मला स्वतःला बघायला खूप आवडतं अशा पद्धतीची नाटकं. म्हटलं की आपणच याचा एक भाग होतोय हे खूप मोठं आहे, त्यामुळे मला हवंच होतं असं एक नाटक. हां, मालिकांमध्ये आपण व्यस्त असतो आणि जेव्हा आपल्याकडे नाटक येतं तर नाटकामध्ये जो एक लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद असतो किंवा गिव्ह अँड टेक होतं. प्रेक्षक आपल्याला समोर अभिप्राय देत असतात, त्यांच्या डोळ्यात आपल्याला कळत असतं की कसं नाटक त्यांना भावतं आहे. तर तुझा नाटकाचा अनुभव कसा होता? म्हणजे इतके प्रयोग आता झाले आहेत. मालिका एक बॅक टू बॅक केल्यानंतरच माझा हा डिसिजन होता की आता एक नाटक करूया. आणि त्यामागचं रिझन हेच होतं, आता तुम्ही जे सांगितलं की एकतर तुम्हाला खूप काय म्हणतात हजरजबाबी राहावं लागतं स्टेजवर, आणि तुम्ही एक कलाकार म्हणून खूप छान पॉलिश होता नाटकामुळे. सो ते मला हवं होतं सगळं, आणि ते सगळं एक्सपिरियन्स करायचं होतं. आणि हे नाटक खूप टेक्निकल पण असल्यामुळे फक्त तुमचे डायलॉग्स लक्षात ठेवून ते आपण ऍक्शन रिॲक्शन करायचं एवढंच नव्हतं. ॲट द सेम टाइम अजून 4 गोष्टी ज्या घडतायत आजूबाजूला तिकडे पण आपलं लक्ष ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे जास्त चॅलेंजिंग आहे हे नाटक, म्हणून जास्त मज्जा येते. आणि मिलिंद शिंदे सर या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे? चालती बोलती कार्यशाळा म्हणताय. मी कधी काय म्हणतात स्कूल ऍक्टिंग स्कूल वगैरे कधी काही अटेंड केलं नाही किंवा जॉईन केलं नव्हतं.
पण मला वाटतं ह्या नाटकामुळे मला तो एक्सपिरियन्स मिळाला, कारण मी त्यांच्याकडनं खूप शिकले. ते स्वतःहून असं काही शिकवायला असं जात नाही, पण त्यांना ऑब्झर्व करून मला खूप शिकायला मिळालं. आणि इतक्या छान आणि मोठ्या कलाकाराबरोबर स्टेज शेअर करायला मिळतो ही काही छोटी गोष्ट नाही आहे. माझ्यासाठी तरी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मिलिंद सरांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात अजूनही. प्रत्येक प्रयोगात मी काहीतरी वेगळं शिकून जाते त्यांच्याकडनं. सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स लाजवाब आहे. आणि या नाटकाला म्हणजे 217 पद्मिनीधामला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, पुरस्कार विजेते नाटक आहे. तर हे सगळे पुरस्कार मिळताना आणि आपण त्या नाटकाचा एक भाग आहे याचं काय म्हणजे कसं वाटतंय आणि प्रेक्षकांना जाताना काय अपील कराल? मी म्हटलं तसं की जेव्हा मी ऐकलं की हे नाटक कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे, ते ऐकल्यावरच अर्ध्या गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्या होत्या की हे खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा ते छान बसलं आणि आम्हाला कळलं की हे असं 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 सगळं होणार आहे, त्यानंतर तर आम्ही अजून शुअर झालो की 101% लोक काहीतरी वेगळं बघून जातील, याचं समाधान घेऊन जातील. सो सेट आमचा म्हणाल तर खूप सुंदर आहे आणि लोकांचा छान प्रतिसाद मिळतोय की आम्हाला सेट आवडलाय, खूप छान रिव्ह्यूज आहे. सो संदेश बेंद्रे सरांना छान अवॉर्ड्स मिळाले सेटसाठी आणि त्यांची मेहनत त्यामागे आहेच. आणि खरंच खूप सुंदर सेट आहे, आम्हाला वावरायला पण खूप आवडतं. आणि काहीतरी खूप वर्षांनंतर वेगळं आल्यामुळे प्रेक्षकांनाही ते आवडतंय. आणि प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षक जेव्हा येऊन भेटतात आम्हाला आणि आम्हाला सांगतात की आज आम्ही काहीतरी वेगळं छान बघून जातोय, कुठेही आमचं लक्ष या 3 तासात इकडे तिकडे गेलं नाही, मोबाईलकडे गेलं नाही, तेव्हा खूप छान वाटतं. कारण इतका वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद खूप कमी नाटकांमध्ये असते, ती या नाटकात आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. सॉरी, माझं लक्ष नव्हतं ते. तुम्ही लॅबमध्ये थांबा ना, मी बोलतो तुमच्याशी. सर पण याचा रोजच आहे. अरे मी सांगितलं ना मी बोलतो तुमच्याशी. जा लॅबमध्ये थांबा, जा. अरे मोठा शिकणार हे बाबू, अरे जाऊ दे ना, ती काय कॉलेज अरे त्यांच्या वयात गुंडासारखं का वागतंय? मी काय झालं? लई महत्वाचं काम आहे, तुला बोलवलंय. कोणी? प्रिन्सिपल सरांनी. प्रिन्सिपल सरांनी? मला वाटलं रावराजे. त्यांनीच बोलवलंय. चल. आमच्या नाटकाची सर्व सूत्र ज्यांच्या हाती आहेत ते आमचे सूत्रधार कल्पेश बाविस्कर. ज्यांच्याशिवाय हे नाटक शक्य नाही अशी आमची बॅकस्टेज आणि तंत्रज्ञ मंडळी. मी सर्व मित्रांना इथे आमंत्रित करतो. आता वळूयात कलाकारांकडे. कॉलेजचे प्राचार्य सचिन नवरे सर, सुभ्या सुबोध वाळंकर, बाबू. आणि आपण या नाटकात जी गाणी ऐकली ती लिहिली आहेत मी, अनिकेत कदम. पद्मिनी अमृता पवार पाटील, निरंजन सुनील तांबट आणि आपल्या सर्वांचे लाडके रावराजे मिलिंद शिंदे सर. आपल्याला नाटक आवडलं असेल तर आपलं मत नोंदवायला अजिबात विसरू नका. असंच प्रेम कायम राहू द्या. खूप आचार्य